चला मुलांना बघूया आपण चॅप्टर नंबर 10 बघतोय आपण डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल. डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल खूप छान चॅप्टर आपल्याला पाहायसाठी मिळतो. जर तो समजला तर सर्वात सोपा चॅप्टर तो तुमच्यासाठी बनून जाणार आणि तो सोपं करण्याचं काम मी तुमच्यासाठी करेन. आणि मी आणलेला आहे प्रॅक्टिस सेट 10.1. प्रॅक्टिस सेट 10.1 मध्ये मी बघतो आहे क्वेश्चन नंबर फर्स्ट. आपण बघूया की 10.1 मध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट कसे असणार. या क्वेश्चनला एकदम सिंपल वेमध्ये कशा प्रकारे सॉल्व करायचं आणि एक्झॅक्ट आन्सर कशा प्रकारे काढायचं, काही शॉर्ट ट्रिक्स मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट आपण जातो आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट आपल्याला पाहायसाठी मिळणार 21m² डिवायडेड बाय 7m. ठीक आहे, बघा मुलांनो, आपल्याला इथे जे 21 पाहायसाठी मिळतात हे 21 आपल्यासाठी कोइफिशियंट आहे आणि m आपल्यासाठी व्हेरिएबल आहे. ठीक आहे, जे पण काही A to Z आपल्याला पाहायसाठी मिळणार याला आपण व्हेरिएबल असे म्हणतो. ठीक आहे, पण त्यालाच इंग्लिशमध्ये अल्फाबेट असे म्हणतात. नंबर सेकंड आपण बघतो आहे जे नंबर्स असतात, जे 0 पासून इन्फिनिटीपर्यंत कोणत्याही प्रकारचा नंबर असू द्या, हा नंबर फक्त लँग्वेजमध्ये म्हटला जाणार. आणि ज्यावेळेस आपण पॉलिनॉमियलमध्ये जेव्हा नंबर बघतो, या पॉलिनॉमियलमध्ये आपल्या त्या नंबरला आपल्याला नंबर न म्हणता आपण त्याला कोइफिशियंट असे म्हणूया. ठीक आहे, चला बघूया याला कशा प्रकारे सॉल्व करायचं. तर बघा, ज्यावेळेस पण मी याला सॉल्व करतो तर अशा प्रकारचे एक आपल्याला डिवाइड करण्यासाठी बघा, ही जी फर्स्ट व्हॅल्यू आहे या फर्स्ट व्हॅल्यूला आतमध्ये लिहायचं. ठीक आहे, जे सेकंड व्हॅल्यू आहे त्याला इथे बाहेर लिहायचं. ठीक आहे, आता तुम्ही म्हणणार सर आतापर्यंत तर आम्ही नंबरची डिव्हिजन केली आहे, पण या व्हेरिएबलच्या सोबत डिव्हिजन कधी नाही केली. एकदम सिंपल आहे. याची एक छोटीशी ट्रिक बघा. हा जो फर्स्ट आहे याला तुम्हाला इथे लिहायचं आहे 21m² आणि बघा डिवाइड करायचं आहे सेकंडने. आपल्याला पाहायसाठी मिळणार 7m. ठीक आहे, बघा यामध्ये आपण एक काम करूया. बघा 7 1 जा 7 3 जा. ठीक आहे, तर बघा इथे आपल्याला जो कोइफिशियंट मिळाला आहे तो 3 आहे. बघा m⁻1 इथे आहे. ठीक आहे, mच्या पॉवरमध्ये काहीच नाही, म्हणजे m⁻1 पाहायसाठी मिळतो आणि m⁻1 हा इथे कॅन्सल होतो आहे आणि m⁻ इथे आपल्याला पाहायसाठी मिळतो. इथे एक m⁻ कॅन्सल होतो. ठीक आहे, सोबतच फक्त आणि फक्त इथे m आपल्याला बाकी आहे, इथे m. ठीक आहे, आणि म्हणून आपला आन्सर निघालं 3m. ठीक आहे, जेव्हा आपण बघतोय आन्सर मला मिळणार 3m. ठीक आहे, तर तुम्हाला एक काम करायचं, जसं हे दिसते तसं तुम्हाला इथे लिहायचं आहे. हा 21m² मायनस करतो आहे आणि बघा इथे आन्सर येणार इथे 0 0. ठीक आहे, जे मला खाली मिळते याला म्हणतो मी इथे रिमाइंडर. ठीक आहे, आणि सोबतच जे मला वरती मिळत आहे हे माझ्यासाठी झालं क्वेश्चन. ठीक आहे, इथे आपल्याला पाहायसाठी मिळतात. हे आहे क्वेश्चन, हे आहे रिमाइंडर. ओके, चला बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट इथे कंप्लीट झालेला असा स्क्रीनशॉट सुद्धा इथे घेऊ शकता. ओके, क्वेश्चन नंबर सेकंड कडे जाऊया. ओके, चला बघूया आपण इथे क्वेश्चन नंबर सेकंड आपण बघतो आहे 40a³ डिवायडेड बाय -10a. ठीक आहे, काय करायचं आहे आपल्याला, अशा एका डिवायडेशनमध्ये आपल्याला लिहायचं आहे 40a³. नंतर बघा -10a ने आपल्याला त्याला डिवाइड करायचं आहे. बघा हे जे दिलं आहे याला इथे लिहितो मी 40 हा नंतर a³ डिवायडेड बाय जे दिलं आहे आपल्याला इथे -10 हा a आपल्याला दिला आहे फक्त. ओके बेटा, चला इथपर्यंत आपल्याला समजलं. नंतर आपण बघतो आहे 2 मधून एकचदा इथे मायनस दिला आहे, एकचदा मायनस आहे म्हणून जे पण काही आन्सर येणार ते सगळं मायनसमध्येच आन्सर येणार. ठीक आहे, 1 0 दुसऱ्यांसोबत कॅन्सल झाला आणि इथे आपल्याला पाहायसाठी मिळाले फक्त आणि फक्त 4 म्हणून लिहितोय मी इथे 4. ठीक आहे, बघा एक a इथून कॅन्सल झाला बघा वरतून, तर आपल्याकडे फक्त 2a बाकी राहिला म्हणून बघा 4a² हे आपल्याला आन्सर मिळालेलं आहे. हे आन्सर मी इथे लिहितो आहे -4a². ठीक आहे, नंतर बघतोय आपण बघा इथे आपण बघतोय -40a³ आणि म्हणून इथे आपल्याला आन्सर मिळणार 0. बघा रिमाइंडर मला मिळालेला आहे काय 0 आणि कोशंट मला मिळालेला आहे काय तर -4a². हे फायनल आपल्याला आन्सर मिळाला आहे. चला क्वेश्चन नंबर 3 कडे आपण जाऊया. क्वेश्चन नंबर 3 एकदम इझी क्वेश्चन आपल्याला पाहायसाठी मिळतो. बघा जे पण दिलं आहे त्याला आतमध्ये लिहून टाका -48p⁴. क्वेश्चन मध्ये आपल्याला दिला आहे इथे बघा -9p² आपल्याला इथे पाहायसाठी मिळतो. बघा यानी बघतोय आपण यानी याला डिवाइड करायचं आहे. बघा जो पहिले नंबर दिलेला आहे तो पहिले नंबर इथे आपल्याला लिहायचा आहे 48p⁴ आणि बघा डिवाइड करायचं आहे आपल्याला -9p². ठीक आहे, एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे बेटा. यामध्ये बघतोय मायनस मायनस इथे कॅन्सल झाले आणि बघा इथे आपण बघतोय की 9 1 जा आणि 948 मध्ये तर काही डिवाइडच होत नाही. मग काय करायचं सर, काही प्रॉब्लेम नाही. पहिले एकदा एक काम करून घेऊ आपण. हे जे व्हेरिएबल आहे या व्हेरिएबलला इथे डिवाइड करून टाकू. बघा p²
याच्यामधून जर पीचा स्क्वेअर गेला तर फक्त इथे 2 बाकी राहतो, मीन्स पीचा स्क्वेअर आपल्याला इथे मिळतो. नंतर बघा रे बेटा यामध्ये पाहायसाठी मिळणार आपल्याला इथे की 9 जो आहे ह्या 9ला आपल्याला इथे डिवाइड होणार कशाने, 3 ने डिवाइड होऊ शकते. ठीक आहे, म्हणून इथे 3 ने डिवाइड करतो आहे. आणि बघा 48ला पण 3 ने डिवाइड केलं तर येणार 16. सो आन्सर मला मिळाला आहे 16/3 पीचा स्क्वेअर. आणि म्हणून लिहितो आहे इथे मी 16/3 पी स्क्वेअर. फायनल आन्सर मला मिळणार. जे पण इथे दिलं आहे जसं आहे तसंच लिहा. 48 p टू द पॉवर 4. बघा मायनस आहे, मी इथे काय करतो आहे साइन चेंज करणार आणि इथे मला 0 0 आन्सर इथे मिळणार आहे. आणि ज्यालाच मी म्हणतो आहे रिमाइंडर मला मिळणार इथे. आणि बघा क्वोशंट मला इथे मिळणार आहे. ठीक आहे, क्वोशंट मला मिळाला 16/3 पी स्क्वेअर. आणि बघा इथे क्वेश्चन नंबर 3 इथे आपला कंप्लीट झालेला आहे. मुलांनो याचा स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा आहे आणि हे नक्की तुम्हाला लिहून बघायचं आहे. असेच कॅल्क्युलेशन जे आहे हे तुम्हाला करून बघायचे आहे. ठीक आहे, ओके चला नेक्स्ट आपण बघूया क्वेश्चन नंबर 4 कडे जाऊया आपण. हां, क्वेश्चन नंबर 4 कडे आपण जातोया. क्वेश्चन नंबर 4 आपल्याकडे आहे 40m टू द पॉवर 5 डिवायडेड बाय 30m टू द पॉवर 3. याला आपल्याला सॉल्व करायचं आहे. बघा जो पण काही पहिला नंबर आहे याला आपण आतमध्ये लिहूया. ठीक आहे, नंतर बघा जो दुसरा नंबर आपल्याला पाहायसाठी मिळतो तो इथे मी लिहितो आहे. हा बघा 30m टू द पॉवर 3 मीन्स 30m³. ठीक आहे, आपली सिंपल ट्रिक याच्यामध्ये लावूया. नंबर फर्स्ट बघा 40m टू द पॉवर 5 डिवायडेड बाय 30m टू द पॉवर इथे पाहायसाठी मिळतो 3. ठीक आहे, एकदम सिंपल आहे रे बेटा. याच्यामध्ये आपण बघतो आहे 0 0 इथे कॅन्सल झाले. नंतर 0 कॅन्सल झाले आणि इथे आपल्याला मिळालं 4/3 इथे आन्सर मला मिळालेला आहे. आणि बघा इथे आपण बघतो आहे बघा m टू द पॉवर 3 5 मधून 3 गेले, फक्त बाकी राहिले 2 आणि म्हणून m चा स्क्वेअर मला इथे मिळतो आणि म्हणून मला आन्सर मिळालं 4/3 m स्क्वेअर. ठीक आहे, मग आपल्याला करायचं आहे 40 जसं तसं आपण इथे लिहून टाकू. ठीक आहे, आणि मायनस करूया इथे आणि मला इथे 0 0 आन्सर मिळणार आणि हेच माझं आहे रिमाइंडर. ठीक आहे, सोबतच मला क्वोशंट इथे मिळालेला आहे किती 4/3 m स्क्वेअर. हा झाला माझ्यासाठी क्वोशंट. ठीक आहे, जमेल का इथपर्यंत? जर हे तुम्हाला समजलं असेल बेटा, ठीक आहे, पहिले एकदा तुम्हाला याला सॉल्व करून बघायचं आहे. आणि जर तुम्हाला समजलं असेल तुमच्यासाठी मी एक होमवर्क इथे दिलेला आहे. सेम टू सेम क्वेश्चन इथे आपल्याला पाहायसाठी मिळतो. याला तुम्हाला सॉल्व करायचं आहे. याचा आन्सर काय येते मला तुम्हाला कमेंटमध्ये लिहून पाठवायचं आहे. आणि यानंतर आपण क्वेश्चन नंबर 5 कडे जाऊया. ओके चला मुलांना आपण बघूया क्वेश्चन नंबर 5 कडे आपण जाऊया. क्वेश्चन नंबर 5 काही नवीन आपल्याला पाहायसाठी मिळतो. बघा आतापर्यंत आपण डिवाइड केला आहे पॉलिनॉमियलमध्ये. तर बघा फक्त एकच आपल्याला इथे व्हेरिएबल आणि एकच आपल्याला इथे कोएफिशियंट पाहायसाठी मिळत होतं. पण बघा आता पॉलिनॉमियल आपल्याला 2 वेळा वेगवेगळ्या प्रकारे पाहायसाठी मिळतो. ठीक आहे, बघा इथे जो पॉलिनॉमियल आहे इथे आपण बघतोय की कसा आपल्याला पाहायसाठी मिळणार. बघा 2 व्हॅल्यूज त्याच्यामध्ये आपल्याला दिलेले आहे आणि त्या 2 व्हॅल्यूजला आपल्याला डिवाइड करायचं आहे. आणि बघा जितके जास्त व्हॅल्यू असणार तितके जास्त मजा आपल्याला येणार आहे. आणि आज आपण बघूया या व्हॅल्यूजला आपल्याला कशा प्रकारे बघायचं आहे. ठीक आहे, चला बघतोय मी इथे. बघा हे सगळेचे सगळे व्हॅल्यू आतमध्ये लिहून टाका बेटा. ठीक आहे, इथे आपल्याला पाहायसाठी मिळणार 5x³ मायनस ऑफ 3x². ठीक आहे, डिवाइड करायचं आहे x स्क्वेअरने आपल्याला डिवाइड करायचं आहे. ठीक आहे, बघा काय करायचं, काही घाबरण्याची गरज नाही आहे. बघा 2 व्हॅल्यू आहे, थोडं एकेकाला आपण डिवाइड करू आणि आन्सर काढू. बघा पहिले आपण डिवाइड करणार कशाला, तर आपण डिवाइड करूया आपण इकडे कशाला, तर 5x³ ला आपण डिवाइड करायचं आहे. कशाने डिवाइड करू आपण x² ने. ठीक आहे, मी x² ने डिवाइड करतो. काय होणार बेटा सांगा मला. इथे काहीच नाही आहे खाली, म्हणून आन्सर येणार इथे किती 5. ठीक आहे, आणि बघा x² जर याच्यामधून गेला तर फक्त x टू द पॉवर 1 म्हणजे x बाकी राहिला. आन्सर मला मिळालं किती 5x. ठीक आहे, म्हणून लिहितो मी इथे काय 5x लिहितो. आणि बघा इकडे 5x³ लिहिणार आणि इथे बघा मायनस करतो तर मला इथे काय आन्सर मिळालं 0 0. ठीक आहे, नंतर बघा आता इथे 3x² किती वेळेची वाट बघत होता. चला त्याला खाली घेऊन येऊ आपण. चला मायनस ऑफ 3x² आपल्याला पाहायसाठी मिळतो. आणि आता नेक्स्ट आपल्याला डिवाइड करायचं आहे याला. ठीक आहे, सो आता नेक्स्ट स्टेप बघा मायनस ऑफ 3x² याला डिवाइड करायचं आहे कशाने, x² ने डिवाइड करायचं आहे. बघा इथे आपल्याला पाहायसाठी मिळतो हा जो मायनस आहे हा मायनस तर मी इथे देऊन देतो. ठीक आहे, इथे पुन्हा एकदा लिहिण्याची गरज त्याला नाही आहे. ठीक आहे, म्हणून इथे मी त्याला लिहत नाही. ठीक आहे, नंतर बघतो आता बघा x² जो आहे हा x² सोबत कॅन्सल झाला. काय बाकी राहिलं फक्त 3. सो इथे लिहिणार मी इथे 3. ठीक आहे, आणि
म्हणून इथे लिहितोय मी किती 3. ठीक आहे. आणि बघा -3x² जसं इथे दिलाय बेटा हे जसं तसंच लिहायचं, तुम्हाला काही वेगळं करायची गरज नाहीये. सोबतच तुम्हाला काय करायचं आहे इथे. ठीक आहे. आपण बघतो आहे की सेम साईन दिसत आहे म्हणून आपण याला काय करणार, याला साईन चेंज करू आणि बघा इथे मिळणार मला 0 0. ठीक आहे. बघा जे 0 मिळालं ते आहे माझ्यासाठी रिमाइंडर. ठीक आहे. आणि बघा क्वोशंट मला मिळालेला आहे किती. ठीक आहे. 5x - 3 हे आपल्याला फायनल आन्सर मिळालेलं आहे. ठीक आहे. बघा आता किती पण अशा प्रकारचे नंबर याच्या आतमध्ये असले, या ब्रॅकेटच्या आतमध्ये असले, तरी पण हीच स्टेप आपल्याला प्रत्येक प्रॉब्लेममध्ये फॉलो करायची आहे. आणि सोबतच मुलांना मी तुम्हाला सांगतो आहे जे हे एकदा तुम्हाला तुमच्या मनाने सॉल्व्ह करून बघायचं आहे. जर ते तुम्हाला आलं त्याच्यानंतर मी तुम्हाला एक होमवर्क दिलेला आहे. हा होमवर्क तुम्हाला सॉल्व्ह करून बघायचा आहे. यामध्ये काय आन्सर येते याचा आन्सर तुम्हाला कमेंटमध्ये लिहून मला द्यायचं आहे. आणि आपण बघतो आहे नेक्स्ट क्वेश्चन. चला बघूया मुलांनो, क्वेश्चन नंबर 5 पर्यंत आपण बघितलेला आहे. क्वेश्चन नंबर 6 कडे आपण जाऊया. क्वेश्चन नंबर 6 जो आहे क्वेश्चन नंबर 5 सारखा सेम टू सेम पाहायसाठी मिळतो. बघा या ब्रॅकेटला आपल्याला कुठे लिहायचं आहे, आतमध्ये. सो 8p³ -4p². ठीक आहे. डिवाइड करायचं आहे मला 2p² ने मला डिवाइड करायचं आहे. ठीक आहे. बघा घाबरण्याची गरज नाही, 2 इथे दिलेले आहे क्वांटिटीज, म्हणजे बघा दोघांनाही वेगवेगळ्या प्रकारे आपण काय करूया, डिवाइड. बघा पहिली ट्रिक आपण याला लावूया. पहिली ट्रिक आपल्याला लावायची आहे 8p³ वर लावायची आहे आणि बघा डिवाइड करायचं आहे 2p² ने आपल्याला याला डिवाइड करायचं आहे. ठीक आहे. बघा एकदम सिंपल, 2 1 जा 2 4 जा, आन्सर मिळालं मला किती 4. ठीक आहे. बघा p² याच्यामधनं मायनस झाला, फक्त p बाकी राहिला आणि म्हणून मला मिळालं 4p. बघा पहिल्याचा आन्सर मिळालेला आहे मला 4p. ठीक आहे. मग आपण बघतो इथे 8p³ इथे लिहून घेतो, मायनस करतो, मला मिळणार 0 0. आणि बघा खूप वेळचा इथे असेला आपण बघतो आहे हा जो काही 4p² खूप वेळची वाट बघत होता त्याला खाली घेऊन येऊ. -4p² याला मी इथे खाली घेऊन येतो आहे. हाच मायनस साइन मी वरती पण देतो. आता नेक्स्ट आपल्याला इथे पाहायसाठी मिळणार क्वांटिटी आपल्याकडे आहे 4p². ठीक आहे. याला डिवाइड करायचं आहे आपल्याला कशाने, 2p² ने मला डिवाइड करायचं आहे. आणि आपण बघतो 2 1 जा 2 2 जा. ठीक आहे. आणि मला इथे आन्सर मिळालं 2. बघा p² दोन्ही एकमेकांमध्ये कॅन्सल झाले, माझ्याकडे फक्त आणि फक्त आन्सर मिळाला आहे 2. ठीक आहे. आणि म्हणून मी इथे लिहितो आन्सर 2. आणि बघा -4p². बघा रे बेटा मायनस मायनस इथे प्लस होणार, पण प्लस मला करायची नाहीये म्हणून मी साइन करणार चेंज आणि मिळणार मला इथे 0 0. आणि हे 0 0 कोण आहे, माझ्यासाठी रिमाइंडर पाहायसाठी मिळतात. ठीक आहे. आणि हे जे काय आपल्याला पाहायसाठी मिळणार हे आहे क्वोशंट आणि हेच माझं आन्सर आहे 4p - 2. हे मला आन्सर मिळालेलं आहे. बघा याचप्रमाणे मी तुम्हाला एक क्वेश्चन इथे देतो आहे क्रिएट करून, तो क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. बघा होमवर्कमध्ये मी तुम्हाला एक क्वेश्चन देतो आहे. बघा इथे आपल्याला पाहायसाठी मिळणार 10p³ -5 इथे आपल्याला पाहायसाठी मिळणार 5p² आणि याला डिवाइड करायचं आहे आपल्याला कशाने, तर 5 ने आपण इथे डिवाइड करूया. ठीक आहे. हा 5p² ने आपण याला डिवाइड करू. चला हे होमवर्क तुम्हाला करायचं आहे, हे होमवर्क करून दाखवा. याचं काय आन्सर येणार याचं आन्सर तुम्हाला कमेंटमध्ये लिहून दाखवायचं आहे. आणि लवकरच आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊन येत आहोत, क्वेश्चन नंबर 7. चला बघूया क्वेश्चन नंबर 7 आपल्याकडे पाहायसाठी मिळतो. क्वेश्चन नंबर 7 मध्ये आपण बघतो आहे. बघा इथे आपल्याला पाहायसाठी मिळतो 2y³ +4y² +3. ठीक आहे. बघा हा जो ब्रॅकेट दिसतोय मी याला आतमध्ये लिहितो 2y³ +4y² प्लसमध्ये 3. ठीक आहे. हा जे बाहेर दिलाय याला आपल्याला इकडे लिहायचं आहे 2y². ठीक आहे. बघा जितका मोठा प्रॉब्लेम आपल्याला दिसतो हा घाबरण्याची गरज नाहीये, सेम त्या स्टेप आपल्याला लावायची आहे, आन्सर तुम्हाला नक्की मिळणार. ठीक आहे. बघा आपण बघताय ही शॉर्टकट ट्रिक आपण पहिल्या क्वांटिटीला लावूया. इथे पहिली क्वांटिटी आहे 2y³ आणि बघा डिवाइड करायचं आहे कशाने, आपल्याला 2y² ने आपल्याला डिवाइड करायचं आहे. बघा हा 2 2 इथे कॅन्सल झाला आणि बघा इथे काहीच बाकी राहिलेलं नाही आहे. ठीक आहे. मग आपण बघतो इथे y² बघा जेव्हा y³ मधून मायनस होतो आहे फक्त y बाकी आहे आणि म्हणून मला पहिल्याचा आन्सर मिळालेला आहे y. ठीक आहे. बघा मी इथे y लिहितो आहे आणि बघा -2y³ बघा इथे आपण एक काम करणार, इथे
यांना मायनस करू, इथे 0 0 मिळणार. ठीक आहे, बघा भरपूर वेळेचे आपल्याला 4y² आणि 3 इथे वरती आपल्यासाठी वाट बघत आहे. चला यांना खाली घेऊन येऊ आपण. बघा इथे आपल्याला पायासाठी मिळणार 4y² प्लस मध्ये 3. ठीक आहे, इथे मी लिहितो आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट स्टेप बघा. आता या क्वांटिटीला आपल्याला डिवाइड करायचं आहे या क्वांटिटीने. ठीक आहे, सो 4y² डिवाइड करणार मी कशाने, 2y² ने, 2y² ने. ठीक आहे, बघा 2 1 जा 2, 2 जा आपल्याला पायासाठी मिळणार. आन्सर मिळालं 2. ठीक आहे, आणि y² एकमेकांमध्ये कॅन्सल होतो. मला इथे आन्सर मिळालेला आहे 2. आणि बघा मी इथे लिहितो आहे प्लस, इथे प्लस आहे म्हणून इथे प्लस देतो. आणि जे 2 आहे ते आन्सरमध्ये वरती लिहितो आहे मी मायनस ऑफ 4y² आणि बघा इथे मला मिळालेलं आहे 0 0 आन्सर. ठीक आहे, बघा आता 1 ते 3 इथे बाकी राहिलेले आहे. आणि बघा इथे आपण बघतो आहे की बघा 3 ला कधीही डिवाइड करता येणार नाही. कशाने, तर 2y² ने. बघा इथे y आपल्याजवळ इथे व्हेरिएबल आहे. मला सांगा 3 च्या जवळ इथे व्हेरिएबल आहे का, नाही आहे. ठीक आहे, म्हणून हेच आपल्यासाठी फायनल आन्सर असणार. ठीक आहे, आणि म्हणून हे आपल्यासाठी आहे रिमाइंडर्स. ठीक आहे, आणि हा आपल्यासाठी पायासाठी मिळतो काय, क्वेश्चन. ठीक आहे, आणि म्हणून मला फायनली याचा आन्सर मिळालेलं आहे. ठीक आहे, जर तुम्हाला समजलं असेल तर बघा मी तुमच्यासाठी एक होमवर्क इथे दिलं आहे. जे होमवर्क तुम्हाला सॉल्व करायचं आहे आणि याचा आन्सर काय येते हे तुम्हाला कमेंटमध्ये लिहून सांगायचं आहे. ओके, चला मुलांना बघूया क्वेश्चन नंबर फर्स्ट. याचा 8 वाला क्वेश्चन आपला बाकी होता, तो क्वेश्चन नंबर 8 आपण करतो आहे. क्वेश्चन नंबर 8 बघूया. बघा 20x⁴ 21x⁴ मायनस ऑफ 14x² प्लस 7x याला डिवाइड करायचं आहे आपल्याला 7x³ ने. ठीक आहे, बघा काय करणार मी, ही सगळी जी व्हॅल्यू आहे ही आतमध्ये लिहून घेतो आहे. ठीक आहे, बघा घाबरण्याची काही गरज नाही आहे. बघा आता इथे आपण बघतो आहे या टॉपिकपासून 3 कंपोनेंट आपल्याला पायासाठी मिळणार. 3 लोकांना आपल्याला इथे डिवाइड करायचं आहे. काही घाबरण्याची गरज नाही, सेम त्या स्टेप यूज करायचे आहे आणि आन्सर काढायचा आहे. नंबर फर्स्ट आपण बघतो आहे 21x⁴ लिहायचं. इथे आपण 21x⁴ इथे लिहायचं रफमध्ये. आणि बघा 7x³ ने आपण याला डिवाइड करणार. ठीक आहे, सो 7 1 जा 7 3 जा. ठीक आहे, इथे मला नंबर मिळाला आहे 3, ज्यालाच आपण म्हणतो आहे कोइफिशियंट. ठीक आहे, नंतर बघा x⁴ यामधून x⁴ गेलं तर फक्त 1 बाकी आहे, म्हणून 3x आपला आन्सर मिळालं. आणि म्हणून मी आन्सर लिहितो आहे 3x. आणि बघा इथे 21x⁴ बघा करतोय मी इथे मायनस आणि इकडे आन्सर मिळणार 0. बघा आतापर्यंत 14x² जो आहे आणि 7x ही आपली वाट बघत होते. यांना खाली घेऊन येऊ आपण. ठीक आहे, बघा दोघांना पण खाली घेऊन येतो. मायनस 14x² हा प्लस 7x. ठीक आहे, आता बघा बेटा. ठीक आहे, यामध्ये आपल्याला पायासाठी मिळतात. बघा आपण डिवाइड करतोय x³ ने, पण डिवाइड करण्यासाठी माझ्याकडे x² आहे, कधी डिवाइडच होणार नाही. ठीक आहे, बघा मला याला जर डिवाइड करायचं असेल तर मला कमीत कमी बघा इथे x³ पाहिजे आणि त्याच्या वरती पाहिजे. ठीक आहे, मला x³ जर कमी असेल तर मला नक्कीच त्याला डिवाइड करता येणार नाही. आणि म्हणून माझं फायनल आन्सर पायासाठी मिळणार. हेच माझं फायनल आन्सर आहे. आणि बघा हे आहे माझ्यासाठी काय, तर रिमाइंडर मला इथे मिळालं. आणि नंतर बघा इथे माझ्यासाठी क्वेश्चन जो मिळाला आहे, हा क्वेश्चन माझा 3x आपल्याला पायासाठी मिळणार. हा क्वेश्चन नंबर 8 जो आहे हा इथे कंप्लीट होतो. बघा मुलांनो, हा एकदम सिंपल क्वेश्चन आहे, याला एकदा तुम्हाला सॉल्व करून बघायचं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 9. चला मुलांना बघूया आपण क्वेश्चन नंबर 9 कडे जातोय. आता बघा आपण बघतोय क्वेश्चन नंबर 5 मध्ये आपल्याला 2 इथे कंपोनेंट होते आणि त्याला डिवाइड करायचं होतं. क्वेश्चन नंबर आपण बघतो आहे 8 मध्ये आपण बघितलं की आपल्याला 3 कंपोनेंट होते. आणि आता क्वेश्चन नंबर 9 मध्ये आपण बघतो आहे की 1 2 3 4 कंपोनेंट आहे. जितका मोठा क्वेश्चन असणार तितके जास्त मजा आपल्याला सॉल्व करते वेळेस येणार आहे. आणि म्हणून आपण याला सॉल्व करूया. बघा काही घाबरण्याची गरज नाही आहे, बस एक व्यक्तींना आपल्याला फक्त इथे डिवाइड करायचं एक व्यक्तींना. ठीक आहे, 4 टाइम्स डिवाइड करू, आन्सर तुमचं नक्की येणार. ठीक आहे, स्टेप त्याच असणार आहे. त्या शॉर्ट ट्रिक्सचा माझं यूज करायचं आहे तुम्हाला आणि इथे सॉल्व करायचं आहे. बघूया आपण इथे काय पहिली आहे 6x⁵ डिवाइड करायचं आहे मला 2x² ने मी डिवाइड करणार. ठीक आहे, सो 2 1 जा 2 3 जा, ते इथे आन्सर मिळालं 3. बघा x² यामधनं कॅन्सल करतो, तिथे 3 राहणार. ठीक आहे, सो x³ इथे आपल्याला मिळालं. बघा 3x³ इथे आन्सर मला मिळाला आहे, सो 3x³. ठीक आहे,
बघा -6x⁵ बघा जसे मी डिवाइड करतो बघा इथे 0 0 मिळणार आणि बघा हे सगळे जे लोक आहे हे खाली येऊन जाणार. ठीक आहे, हा जमेल. मग बघा -4x⁴ प्लस मध्ये 8x⁵ प्लस मध्ये 2x². ठीक आहे, हे मला मिळालेलं आहे. ठीक आहे, नंतर बघतोय आता आपण बघा मायनस आहे तर इथे मायनस देऊन द्या. ठीक आहे, आणि आता कंपोनेंट आहे आपल्याकडे 4x⁴ यांनी आपण डिवाइड करूया. चला बघूया 4x⁴. ठीक आहे, यांनी आपण डिवाइड करतो आहे अपॉन मध्ये कशाला 2x² ने आपण डिवाइड करतो. ठीक आहे, सो 2 1 जा 2 2 जा. ठीक आहे, मला इथे मिळाले आहे 2. ठीक आहे, नंतर आपण बघतो x² इथे कॅन्सल करतो, यामधून x² मायनस केला तर फक्त 2 बाकी राहणार. सो 2x² हे मला आन्सर मिळालेलं आहे. ठीक आहे, बघा इथे लिहितोय मी 2x² आणि मग बघा ओके. चला बघूया मुलांना, हा यामध्ये आपण बघतोय इथे मायनसचं साईन आहे, इथे मायनस साईन देऊन द्या. ठीक आहे, नेक्स्ट कंपोनेंट आपल्याकडे आहे 4x⁴. ठीक आहे, सो 4x⁴ हा डिवाइड करायचं आहे आपल्याला कशाने तर 2x² ने आपल्याला डिवाइड करायचं आहे. ठीक आहे, मग आपण बघतो 2 1 जा 2 2 जा म्हणजे इथे आपल्याला आन्सर मिळालं 2 आणि बघा x² इथून मायनस करतोय मी, इथे किती मिळणार मला सांगा, x² मला मिळतो आहे. सो 2x² मला हे फायनल आन्सर मिळालं आहे. सो इथे लिहितो मी 2x². मग -4x⁴ बघा जसं इथे दिलेलं आहे तसं तसंच लिहायचं आहे, इथे काही चेंजेस नाही करायचे. ठीक आहे, पण बघा मायनस मायनस तर प्लस होऊ शकते म्हणून बघा साईन चेंज करून घ्या इथे आणि मग इथे आपल्याला मिळणार 0 0. ठीक आहे, बघा 8x ला आणि बघा 2x² याला आपण खाली घेऊन घेऊ आणि मिळणार इथे आपल्याला 8x³ प्लसमध्ये 2x². ठीक आहे, हे मला इथे मिळणार आहे. ठीक आहे, सोबतच आपण बघतो आहे आता माझा नेक्स्ट कंपोनेंट आहे 8x³ मी लिहितो आहे इथे 8x³. ठीक आहे, डिवाइड करतोय कशाने तर 2x² मी इथे डिवाइड करतो आहे. बघा जर मी 2x² ने डिवाइड करणार तर बघा 2 1 जा आणि 2 इथे 4 जा. ठीक आहे, म्हणून इथे आन्सर मिळालं 4. x² इथून कॅन्सल झाला, इथून स्क्वेअर कॅन्सल झाले तर फक्त आणि फक्त एकटा x बाकी राहणार. सो इथे मला आन्सर मिळणार 4x. ठीक आहे, लिहितो आहे मी इथे बघा प्लस आहे म्हणून लिहितो +4x. ठीक आहे, आणि इथे लिहितो आहे मी -8x³ आणि बघा इथे आन्सर येणार 0 0. ठीक आहे, सोबतच बघा आता 2x² एकटेच बाकी राहिले आहे, खूप वेळपासून ते थांबून आहे. चला आपण यांना पण कॅन्सल करूया. ठीक आहे, 2x². ठीक आहे, बघा 2x² आणि याला डिवाइड करायचं आहे 2x² ने. ठीक आहे, सो 2 2 इथे कॅन्सल झाले, x² कॅन्सल झाले, इक्वल्स टू काय मिळालं मला 1 आन्सर मिळालं आणि हे 1 मी इथे लिहितो आहे +1. ठीक आहे, सो -2x² आणि अपॉन मध्ये इथे आपल्याला येणार 0 0. ठीक आहे, बघा रिमाइंडर मला पायासाठी मिळणार इथे 0 आणि बघा कोशंट मला मिळालेलं आहे काय रे बेटा, बघा कोशंट मिळालेलं आहे 3x² - 2x². आपण बघतो आहे पुन्हा एकदा सांगतोय 3x³ -2x² + 4x + 1 हे आपलं फायनली क्वेश्चन मिळालेलं आहे. क्वेश्चन नंबर 9 इथे कंप्लीट होऊन जातो आपला आणि इथे आपण बघतो आहे क्वेश्चन नंबर लास्ट जो आहे तो 10 आणि इथे पूर्ण एक्सरसाइज आपली संपून जाणार. चला बघूया क्वेश्चन नंबर 10. चला मुलांनो क्वेश्चन नंबर 10 आपण बघतो आहे. क्वेश्चन नंबर 10 जो लास्ट क्वेश्चन आहे या एक्सरसाइजचा, मला माहिती आहे तुम्हाला सगळेच क्वेश्चन समजले असणार. ठीक आहे, चला बघूया क्वेश्चन नंबर 10. बघा इथे आपल्याला हे सगळं काही दिलं आहे, मी हे आतमध्ये लिहितोय. ठीक आहे, हा जो काही पार्ट आहे हा मी इथे बाहेर लिहितोय. ठीक आहे, बघा इथे 4 कंपोनेंट आहे म्हणून घाबरून जाण्याची पुन्हा एकदा गरज नाही आहे. ठीक आहे, बघा पहिला कंपोनेंट काय आहे सांगा मला 25m⁴. बघा डिवाइड कशाने करायचं आहे 5m³ ने डिवाइड करणार. ठीक आहे, चला बघा 5 1 जा 5 5 जा. ठीक आहे, आन्सर मिळाली इथे 5. ठीक आहे, आणि बघा इथे m⁴ कॅन्सल करतो मी m⁴ मधून तर बाकी राहिला फक्त m. ठीक आहे, सो इथे मला आन्सर मिळालं 5m. ठीक आहे, आणि लिहितोय मी इथे 5m. ठीक आहे, -25m⁴. बघा मी इथे करतोय मायनस, इथे मिळालं मला 0 0. बघा इतके लोक आपली वाट बघत होते. -15m⁵ प्लस मध्ये 10m प्लस मध्ये 8 हे बाकीचं आहे, मायनस इथे आहे म्हणून मी इथे मायनस पहिलेच देऊन देतो. ठीक आहे, नंबर नेक्स्ट आपण बघतोय 15m³ लिहिणार मी इथे काय 15m³. हा डिवाइड करायचं आहे कशाने 5m³ ने डिवाइड करायचं आहे. बघा रे बेटा m³ कॅन्सल. ठीक आहे, 5 1 जा 5 3 जा म्हणजे आन्सर मिळालं मला 3. ठीक आहे, सो इथे लिहितोय मी 3 आणि बघा मायनस लिहितोय म्हणून 15m³ आणि इथे आपल्याला पायासाठी मिळणार मायनस मायनस तर प्लस होणार पण होऊ द्यायची नाही आहे म्हणून
म्हणून मी इथे काय करतोय प्लस साईन देतो, म्हणजे आता साईन चेंज झालं. इथे मिळणार मला 0 0. आता बघा दोन्ही लोकांना मी खाली घेतो आहे 10m आणि +8 आपल्याला पाहायसाठी मिळतात. मुलांनो लक्ष द्या, इथे आपण बघतो आहे m चा क्यूब आहे. ठीक आहे, हा m चा क्यूबने आपण कधीही m ला डिवाइड करू शकणार नाही, m च्या क्यूबने कधीही 8 ला डिवाइड करू शकणार नाही, आणि म्हणून हेच आपलं फायनल आन्सर आहे. सो r माझ्यासाठी हे आपल्याला पाहायसाठी मिळणार. r आपल्याला म्हणजेच आपण बघतो आहे इथे आपल्याला पाहायसाठी मिळणार, आणि सोबतच आपण बघतो आहे की क्वोशंट आपल्याला हा इथे मिळतो आहे. ठीक आहे, बघा मुलांनो इतके सिंपल आपल्याला एक्सरसाइज पाहायसाठी मिळत होते. बघा आपण पूर्णच्या पूर्ण इथे 10 जे काही असेल सगळे प्रॉब्लेम्सला आपण इथे कंप्लीट केलेलं आहे. आणि बघा तुम्हाला एक काम करायचं आहे, सोबतच जे जे काही होमवर्क मी तुम्हाला दिले याचे आन्सर तुम्हाला कमेंटमध्ये लिहून सांगायचे आहे, आणि सोबतच हे पूर्ण एक्सरसाइज एकदा बिना पाहून तुम्हाला लिहायची आहे. ठीक आहे, सगळ्यांना तुम्हाला हेच या सगळ्या गोष्टी तुमच्या उपयुक्त झाल्याच असेल. ठीक आहे, म्हणून सोबतच या चॅनलला तुम्हाला लाईक करायचं आहे. आपण बघतो आहे या व्हिडिओला तुम्हाला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू.